मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर लक्षात ठेवा 9850015558। आजची तारीख 13 मार्च 2025, रात्रीचे 12 वाजलेले आहे। आज होळी होती। होळीच्या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी जावं लागलं, त्यामुळे व्हिडिओ हा मध्यरात्री एक कर्तव्य म्हणून मी करीत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। मी जे काही व्हिडिओतून मार्गदर्शन करीत असतो त्याचा बहुतांशी भाग हा माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या विद्वत्तेचा अधिक असतो। ती मला गुरुच्या ठाई होती। अनेक लिखाणातून तिने मला काय विषय असतात कुठले जीवन आयुष्यामध्ये त्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न तिचा माझा नेहमी होता। आम्ही नेहमीच जवळजवळ असायचो, संभाषण व्हायचं आणि त्या संभाषणाच्या माध्यमातून ती मला अनेक विषय सांगायची। त्या जागृतीपोटी माझा अभ्यास वाढत गेला आणि मला जी विश्वज्योतिषाचार्य पदवी मिळाली ती तिच्याचमुळे। तिला ज्योतिष रत्निका आणि ब्रह्मगुरु ही पदवी मिळाली होती। तिचे सर्टिफिकेट मी व्हिडिओच्या मार्फत मागे दाखवलेले होते। आप्तस्वकीयाचे संबंध, नातेसंबंधाचे संबंध, सिझेरियन करून बाळ उत्पन्न, जन्मास घालण्याचा संबंध याविषयी तिचे शोध निबंध तिने दाखल केले होते आणि त्याच्यातून तिला ब्रह्मगुरु ही पदवी मिळाली होती। असो, आजच्या कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्रीय आहे। वर्तमान स्थिती आपण मध्ये बघितले तर पैसा सर्वांना हवा असतो। मनोकामना, मनातील इच्छा किंवा काही कार्यासाठी, व्यापार कार्यासाठी, शिक्षण कार्यासाठी, घर बांधण्यासाठी, शेती कामासाठी, दवाखान्यासाठी, अनेक इतर कार्यासाठी, लग्न मौंजी, विवाह समारंभासाठी कर्ज घेणं हे जरुरीचं पडते। परंतु यातील बहुतांश कर्ज हे जर आपण बघितलं तर नाही घेतलं तरी चालते, थोड्यात आपण काम भागवलं तरी चालते। परंतु आजचा तो असं करतो म्हणून मी असं करतो, मी लहान दिसावा नाही नसू म्हणून मी कर्ज काढून मी लग्न कार्य करतो, मौंज कार्य करतो, विवाह कार्य करतो, मोठं घर मला हवं म्हणून आपण कर्ज घेतो, काही गरज नसते। 2 मुलं, 2 पती पत्नी, आई वडील असले तर काही फारसं मोठं घर लागत नाही, स्वतंत्र घर लागत नाही, परंतु हव्यास असतो। मोठा प्लॉट पाहिजे, बगीचा पाहिजे, आजूबाजू बंगळी पाहिजे, बेडरूम वेगवेगळे पाहिजे, किचन पाहिजे, हॉल पाहिजे, सर्व हव्यास वाढत चाललेला आहे। आम्ही 1 बाय रूम मध्ये राहणारे लोक, मुलं होते 2, पती पत्नी म्हणून आम्ही होते, आई वडील होते, एका रूम मध्ये झोपत होते, काही नाही, प्रायव्हसी नाही, काही नाही। आणि मग त्याच्या या मोठ्या याच्यासाठी मग कर्ज काढावं लागते आणि मग कर्ज काढत असताना आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली मजबूत नसताना, दुसरा शब्द ऐपत नसताना कर्ज काढून
आणि मग ते फेडणं कठीण जाते, कर्जबाजारीपणा वाढतो, डोक्यावर कर्ज वाढते, दुकानदारी विकावी लागते, घरदार विकावं लागते, भाड्यानं द्यावे लागते, औषध पाणी न करता जीवन संपवावं लागते. कर्जाचा विळखा हा अगदी अजगरासारखा असतो, विषासमान असतो. शक्यतोवर तर कर्ज काढूच नये, आणि काढलं तर त्याची तजवीज आपल्याकडे असायला हवी तरच कर्ज काढावं, नाही तर मुळीच काढू नये. सगळे आपल्या इच्छा आकांक्षा मर्यादित कराव्या. आपल्याला आईवडिलांची सेवा करायची आहे, मुलांचं कार्य करायचं आहे, आपल्याला स्वतःला कार्य करायचं आहे, एवढं बघून आपण कार्य करायला पाहिजे. परंतु वर्तमान जर आपण बघितलं, आई वडील 4 मुलं लहानाची मोठी करतात, नोकरी लावतात, सगळं करतात, पण 4ही मुलं 2 जणांना वागवू शकत नाही, हे शर्मेची गोष्ट आहे. त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, हे लाजिरवाणी गोष्ट आहे. आई वडील करू शकतात आणि मी करू शकत नाही. 4 मुलं असल्यावर सुद्धा ही परिस्थिती शोकांतिक आहे. हा कर्जाचा विळखा जेव्हा लांबत जातो, वाढत जातो, कर्जावर कर्ज ओझं वाढत जाते, त्यावेळेला मानसिक चिंता, हानी, त्याच्यामुळे रोगराई, त्याच्यामध्ये घरामध्ये भांडण, वादळतंटा, या सर्वांमध्ये मात्र कुचंबणा होते ती आई वडिलांचीच. आई वडिलांना औषधोपचार होत नाही, त्यांच्या इच्छा आकांक्षा तीर्थयात्रा पूर्ण होत नाही, त्यांना वस्त्रप्रमाणे होत नाही, अन्नाप्रमाणे मनाप्रमाणे खानपान होत नाही, त्यांचे नातेवाईक आले तर ते जड जातात, त्यांना चहा पाणी होत नाही. अशा अनेक समस्या शेवटी वृद्ध जे गण आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं ह्या कर्जामुळे. आणि ह्या कर्जामुळे दूर जात असताना त्यांना ह्याच कर्जामुळे मरण पण येते. एवढी गंभीर समस्या कर्जाच्या विळखाची आहे. म्हणून कर्जापासून सर्वांनी दूर राहावं, कर्ज घेऊ नये, इच्छा आकांक्षा मर्यादित कराव्या आणि स्वतःला संरक्षित करून घेण्याचा प्रयत्न आपण करावा. वर्ध्याची एक गोष्ट मला आहे, सराफ व्यवसायी आहे, वडील आजारी पडले. वडील आजारी पडले असताना 30,000 रुपये रोज खर्च येत होता. काय करील? शेवटी वडिलांची शेती त्यांनी विकली, सत्य गोष्ट आहे. त्या पण पूर्ण झाली नाही, म्हणून बाजारपेठेतलं सराफी व्यवसायाचं दुकान पण त्या मुलाने विकून टाकलं वडिलांसाठी. आणि ते भाड्याच्या घरात गेले. काही दिवस भाड्याच्या घरात राहिले. थोडंसं घर आता बांधकाम झालेलं आहे. आता याला म्हणतात श्रावणबाळ. नाही तर दुसरे असते म्हणतात की वडील मरू द्या, गावातल्या डॉक्टरकडे बघा, वैद्याकडे बघा, असंही केलं असतं. आणि त्यांचीच जमीन, त्यांचीच दुकानदारी ही स्वतः बळंकूत केली असती. परंतु त्यांनी तसं केलं नाही. वडिलांचे शेवट पावतर त्यांनी प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. नाईलाजाने ते राहिले नाही, ती गोष्ट वेगळी. अशाही गोष्टी आपण बघतो. दुसरी एक गोष्ट खेड्यावरची गोष्ट आहे. 5-25 एकर त्यांनी व्यसनामध्ये वडिलांनी जमीन विकली. हाते काही शिल्लक नाही. पत्नी शिक्षिका, उदरनिर्वाह चालला आहे. वडील आजारी पडले, ICU मध्ये दाखल करायचं आहे, क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करायचं आहे. तो मुलगा मला म्हणाला की त्यांची जमीन होती, त्यांनी मिळवली होती, त्यांनी विकली, मला काही म्हणायचं नाही, परंतु मला कर्तव्य आहे क्रिटिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, ICU मध्ये घेऊन जाणं, मी त्यांना नेत आहे. महिनाभर ठेवलं त्या मुलाने. असे पण श्रावणबाळ आहेच. कर्ज काढलं, परंतु अजूनही कर्ज फिटत नाही आहे. असे अनेकांचे प्रकरण माझ्याकडे यायला लागल्यावर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून याच्यामध्ये काही आहे का,
हे बघण्याचा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न करत असताना मला पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर गुरु ठाई निधन झाल्यावरही ते मला मार्गदर्शन करत आहे. फार अनमोल रत्न या मेडिकलच्या याच्यातून हिरावून गेला आहे. नाही तर अजूनही समाजकार्य तिने केलं असतं. मेडिकल क्षेत्र इतकं खराब आणि वाईट झालेलं आहे की ते मी भोगतो आहे एकटेपणाने. कर्मगती याचा हिशोब केव्हा लागेल तेव्हा लागेल, पण निश्चित लागेल, माझा विश्वास आहे. 18 पगड वाटेल तसे औषधं द्यायचे. डोळे गेले, कान गेले, आवाज गेला, बोलू नये म्हणून, सांगू नये म्हणून आवाज घालवला गेला. इतकी भयावह परिस्थिती आहे. म्हणून मी अनेकांना सांगतो की आता गल्ली बोळातला डॉक्टर, BAMS डॉक्टरकडेच जा, ते जातीने लक्ष देतात. पैशाचे हव्यास आहे. तर ह्या अशा अनेक याच्यात कर्जबाजारीपणा मी पण अडकलो. अजूनही कर्ज फिटत नाही आहे. मला वैयक्तिक ते काम करावं लागते. या कर्ज विरखड्यातून आपण कसं मुक्त व्हावं याच्यासाठी काही ज्योतिषशास्त्रात मार्ग आहे का हे पाहण्याचा मी प्रयत्न करीत असतानाच स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर हजर झाल्या. आणि मी आता होळीची पूजा वगैरे करून आला असतानाच मला आता दौऱ्यावर जायचं आहे. त्याच्यावर मी कागदपत्र गोळा करत असताना मला हा कागद अवगत झाला आणि मग तो ताबडतोब आपण तुम्हाला मार्गदर्शनासाठी ठेवावा. कारण मी हा आज मार्गदर्शनासाठी न ठेवताना 15 दिवसांनी ठेवला तर 15 दिवसाचं कर्ज वाढेल तुमचं. काळजी पण मला पण आहे सर्वांची. ज्योतिषशास्त्राच्या नात्याने सर्वांना सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं हा हेतूच या कार्यक्रमाचा आहे. सर्वांचा सदिच्छा आहे. अनेक क्षेत्रामधल्या मुली मला आहे. जन्मजाती मुलगी नसली तरी अनेक क्षेत्रातल्या मुली मला आहेत. त्या नेहमी माझं सांत्वन करतात. घरात पण मुले 2 आहे. अलंकार विक्रम, भारती राजेश्री ह्या 2 मुली पण आहेत. म्हणजे सुनबाई म्हणून सहकार्य होते. तेवढं जीवनयात्रेचा प्रवास पुढे जात आहे. 2 नातू आहे. रत्नराज, सुनिर्मल, साई आहे, आनंद आहे, पुढे जात आहे. माझी नात आहे अलंकार बोरकरची कन्या राजेश्वरी महाजन, पंटी आहे मधुरा. आजचं जेवण त्यांच्याचकडे माझं झालं. स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना पुरणाची पोळी आवडत होती म्हणून त्यांनी पुरणाची पोळीचा नैवेद्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना दाखवला. नातीने, पंटीने, जावाईबापूंनी, व्याहींनी. आणि त्यानंतर इतर अनेक ठिकाणी होळीचे कार्यक्रम आठवून आजचा कार्यक्रम करूया. कर्जमुक्ती ज्योतिषशास्त्राच्या पद्धतीने कशी आपल्याला मिटवता येते तर तृणमुक्तेश्वर महादेव असतो. तृणमुक्तेश्वर महादेव हा जर तुम्हाला पाहायचा असेल तर उज्जैन क्षेत्री आहे. 84 महादेव आहे उज्जैन क्षेत्रीमध्ये. महाकालेश्वर जो आहे, पण इतर 84 महादेव तृणमुक्तेश्वर आहे. मग आपल्याला तृणमुक्तेश्वर महादेव प्रदोषाचं व्रत जो करतो त्याचं तृण हे लवकर संपते आणि तो मोकळा होतो. त्याच्या डोक्यावरचं ओझं कमी होते असं ज्योतिषशास्त्र सांगते आणि मानते. मला पण अनुभव चांगला आहे.
तर तृणमुक्तेश्वर महादेवाला आपल्याला मग उज्जैन क्षेत्री जायचं आहे का नाही, तर गेरू नावाचा एक खडक असतो, पुजाराच्या ठिकाणी किंवा रंगाराच्या ठिकाणी मिळतो, तो मोठा खडा आणावा आणि त्याला हळूवारपणे कोरावा आणि महादेवाचे लिंग अखंड करावी. खंडित महादेव करू नये, नरम असतो, बारीक चाकूने बारीक शस्त्राने आपण तो महादेव करू शकतो सहज. आपल्याला येत नसेल तर कुणा कारागीरकडनं करून घेतला तरी चालेल, पण शक्यतोवर आपण करावा. आणि यालाच तृणमुक्तेश्वर महादेव म्हणतात. याचं पूजन करायचं आपल्याला. तर पूजन करत असताना आपल्याला प्रदोषाच्याच दिवशी पूजन करायचं आहे. प्रदोष हा शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षात दोघही पक्षात असतो, म्हणजे एका महिन्यामध्ये 2 असतात. पण कधी कधी फेब्रुवारी महिन्यामध्ये एकच येतो किंवा जानेवारीमध्ये सुरुवातीला आला तर मग 3 पण येतात. कृष्ण आणि शुक्र पक्षात साधारणतः प्रदोष उरत असते. शनिवारी प्रदोष आला त्याला शनी प्रदोष म्हणतात, मंगळवारी आला त्याला भौम प्रदोष म्हणतात, सोमवारी आला त्याला सोम प्रदोष म्हणतात. हे 3 प्रदोष महत्त्वाचे मानत असले तरी रवी प्रदोष सुद्धा महत्त्वाचा आहे, सोम प्रदोष सुद्धा महत्त्वाचा आहे, भौम प्रदोष महत्त्वाचा आहे, बुध प्रदोष महत्त्वाचा आहे, गुरु प्रदोष महत्त्वाचा आहे, शुक्र प्रदोष महत्त्वाचा आहे, शनी प्रदोष महत्त्वाचा आहे, रवी प्रदोष महत्त्वाचा आहे. हे सगळे प्रदोष महत्त्वाचे आहे. प्रदोषाचा काळ हा सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटाचा असतो. या 2 तास 24 मिनिटांमध्ये आपल्याला अन्न पाणी जल घ्यायचं नसते. सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला स्नान करायचं असते आणि सूर्यास्त झाल्यानंतर 2 तास 24 मिनिटं आपल्याला ह्या तृणमुक्त महादेवाची पूजा करायची आहे. परंतु हे पूजा करत असताना पात्र वेगवेगळे घ्यायचे आहे. मेष वृश्चिक राशी असेल तर त्यांनी तांब्याच्या पात्रात हे ठेवायचं आहे. वृषभ तुला अन्य असेल चांदीच्या पात्रात हे महादेवाचं लिंग गेरूचं ठेवायचं आहे. मिथुन आणि कन्या राशी या 2 राशीने काश्याच्या पात्रात महादेवाची लिंग ही ठेवायची आहे आपण केलेली. आणि त्यानंतर मग धनु आणि मीन राशींनी पितळीच्या याच्यामध्ये भांड्यामध्ये पात्रामध्ये ठेवायची आहे. आणि मकर कुंभ यांनी मात्र लोखंडाच्या पात्रात ठेवायची आहे. पुनश्च ऐकून घ्या, काही चुकलं असेल तर. मेष वृश्चिक राशीने तांब्याचे पात्र, वृषभ तुला राशीने चांदीचे पात्र, मिथुन कन्या राशीने काशेचे पात्र, कर्क राशीने ॲल्युमिनियमचे पात्र, सिंह राशीने पितळी पात्रात थोड्या सोन्याचा तुकडा टाकावा, ते पात्र ह्या 2 राशी राहून गेल्या होत्या. धनु मीन राशीने पितळी आणि मकर कुंभ राशीने लोखंडी पात्रात आपल्याला तयार करायचा आहे. आता प्रदोष हा काय महत्त्वाचा आहे, तर प्रदोष हा आपण जर बघायला तर महादेव आपण जर पाहिले तर कैलास पर्वतावर राहत असतात. कैलास पर्वतावर नृत्य करण्याचा हा त्यांचा दिवस असतो, आनंद करण्याचा त्यांचा हा दिवस असतो. प्रदोषाच्या काळामध्ये महादेव म्हणजे शंकरजी कैलास पर्वतावर आनंदित होऊन नृत्य करीत असतात. सूर्यास्तापूर्वी स्नान करून आपल्याला हे करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिवा इथे लागणार आहे. ते दिवा मेष वृश्चिक राशीने तांब्याचा घ्यायचा आहे, वृषभ तुला राशीने चांदीचा घ्यायचा आहे, मिथुन कन्या राशीने आपल्याला काशेचा मिळाला अतिउत्तम, नाही तर चांदीचा घ्यायचा आहे. कर्क सिंह राशीने आपल्याला सोन्याचा अथवा पितळाचा घ्यायचा आहे. कर्क राशीने ॲल्युमिनियमचा घेतला तरी चालेल किंवा स्टीलचा वापरला तरी चालेल. सिंह राशीने मात्र पितळेचा किंवा सोन्याचा, धनु राशीने पितळीचा आणि मकर कुंभ राशीने लोखंडाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या ठिकाणी सर्वांनी गाईचा तुपाचा दिवा इथे प्रज्वलित करायचा आहे. मकर कुंभ राशींनी तिळाचा तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर अतिउत्तम, बाकीच्यांनी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित केला तरी चालेल. अगरबत्ती जर घ्यायची असेल तर मेष वृश्चिक सिंह राशींनी लाल रंगाची अगरबत्ती घ्यावी, वृषभ तुला यांनी पांढऱ्या रंगाची घ्यावी,
मिथुन कन्या राशींनी हिरव्या रंगाची घ्यावी, नाही मिळत असल्यास पांढऱ्या रंगाची घ्यावी. धनु मीन आणि कर्क राशींनी पिवळ्या रंगाची घ्यावी आणि मकर कुंभ राशींनी काळ्या रंगाची घ्यावी. आता फुले आपल्याला या ठिकाणी मेष वृश्चिक यांनी नारंगी किंवा पिवळ्या रंगाची, मिथुन कन्या वृषभ तुला यांनी पांढऱ्या रंगाची फुलं घ्यावी, कर्क सिंह यांनी लाल रंगाची, धनु मीन कुंभ मकर यांनी पिवळ्या रंगाची फुलं व्हायची आपल्याला. सर्वांनी फुले घ्यावी. ही 8 फुले घ्यायची आहे आणि ती परत परत तीच अर्पण करायची आहे. पहिलं फुल अर्पण केलं, दुसरं केलं, तिसरं केलं, चौथं केलं, 5वं केलं, 6वं केलं, 7वं केलं, 8वं केलं. नंतर ती पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि मग व्हायचं आहे. पहिल्यापासूनही पाण्यात भिजवलं तरी चालेल. आणि आपल्याला मग मंत्रजाप करायचा आहे. तृणमुक्तेश्वराय शिवशंकराय बम भोले महादेवाय तृणमुक्ती करेशु नमो नमाय. मंत्र पुन्हा ऐकून घ्या, लिहून घ्या. तृणमुक्तेश्वराय शिवशंकराय बम भोले महादेवाय तृणमुक्ती करेशु नमो नमाय. पुनश्च मी अगदी सांगतो, लिहून घ्या. तृणमुक्तेश्वराय शिवशंकराय बम भोले महादेवाय तृणमुक्ती करेशु नमो नमाय. साधा मंत्र आहे. आपण हा फूल वाहताना आपल्याला म्हणायचा आहे. आता फूल वाहताना आपल्याला ही फुलं व्हायची आहे, तर 111 वेळेला आपल्याला केला तरी चालेल, किंवा हे 8 फुलं हे 8 वेळेला केलं तरी चालेल. शास्त्र 8 वेळाचंच सांगते. 111 वेळा हा नियमाच आहे. तो नियम नाही पाळला तरी चालेल. पहिले 8 फुलं व्हायची की मग दुसऱ्यांदा 8 फुलं, तिसऱ्यांदा 8 फुलं, चौथ्यांदा 8 फुलं, 5व्यांदा 8 फुलं, 7व्यांदा 8 फुलं, 8व्यांदा 8 फुलं. संपले पूजा. आता या नवीन महिन्यामध्ये प्रदोष कधी कधी आहे ते आपण बघणार आहोत. त्रयोदशी ही सूर्यास्ताच्या नंतर असायला पाहिजे. दिवसा असलेली त्रयोदशीचा प्रदोष नसतो, हे लक्षात घ्या. शुक्ल पक्षात कृष्ण पक्षातही 2 असतात, म्हणजे एका महिन्यात 2 असतात. पण फेब्रुवारीमध्ये कधी 28 दिवसाचा असल्याकारणाने एकही येतो. जानेवारी 31 दिवसाचा असल्याकारणाने कधी कधी 3ही येतात. म्हणून आपल्याला त्रयोदशी सूर्यास्तानंतर असलेली ती असते. आता आपण त्याबद्दल माहिती घेऊया. 2025मध्ये 10 एप्रिलला गुरुवारी आहे, 25 एप्रिलला शुक्रवारी प्रदोष आहे, 9 मेला शुक्रवारी आहे, 24 मेला शनी प्रदोष आहे, 8 जूनला रवी प्रदोष आहे, 23 जूनला सोम प्रदोष आहे, 8 जुलैला भौम प्रदोष आहे, 22 जुलैला भौम प्रदोष आहे आणि 6 ऑगस्टला बुधवारी भौम प्रदोष आहे. 20 ऑगस्टला बुधवार, 25 सप्टेंबर शुक्रवार, 19 सप्टेंबर शुक्रवार, 4 ऑक्टोंबर शनी प्रदोष, 18 ऑक्टोंबर शनी प्रदोष, 3 नोव्हेंबर सोम प्रदोष, 17 नोव्हेंबर सोम प्रदोष, 2 डिसेंबर भौम प्रदोष, 17 डिसेंबरला बुधवार, 1 जानेवारी 26ला गुरुवार, 16 जानेवारी 26ला शुक्रवार, 30 जानेवारी 26ला शुक्रवार, 14 फेब्रुवारी 26ला शनी प्रदोष, 1 मार्च 26ला रवी प्रदोष, 16 मार्चला 26ला सोम प्रदोष. पुन्हा मी सांगतो, जरा लक्ष घ्या. पंचांगात याचा उल्लेख असतो. 10 एप्रिल गुरुवार, 25 एप्रिल शुक्रवार, 9 मे शुक्रवार, 24 मे शनी प्रदोष, 8 जून रवी प्रदोष, 23 जून सोम प्रदोष, 8 जुलै भौम प्रदोष, 12 जुलै भौम प्रदोष, 6 ऑगस्ट बुधवार, 20 ऑगस्ट बुधवार, 5 सप्टेंबर शुक्रवार, 19 सप्टेंबर शुक्रवार, 4 ऑक्टोबर शनी प्रदोष, 18 ऑक्टोबर शनी प्रदोष, 3 नोव्हेंबर सोम प्रदोष, 17 नोव्हेंबर सोम प्रदोष, 2 डिसेंबर भौम प्रदोष, 17 डिसेंबर बुधवार, 1 जानेवारी 26 गुरुवार, 16 जानेवारी 26 शुक्रवार, 30 जानेवारी 26 2026 शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2026 शनी प्रदोष, 1 मार्च 2026ला रवी प्रदोष,
आणि 16 मार्च 26ला सोमप्रदोष या तारखा मी तुम्हाला सांगितलं आहे. वार पण सांगितलं आहे. दाते पंचांगात याचा उल्लेख आहे. प्रत्येक पंचांगात प्रदोष कधी असतो त्याचा उल्लेख असतो. ते बघून पण आपण करू शकतात. हा जो ऋणमुक्तेश्वराचा जो अनुभव आहे, मला पण अनुभव आहे, अनेकांना अनुभव आहे. उज्जैन क्षेत्रीयचा महादेव पण आहे. तिथे जाऊन तुम्ही पूजापाठ करू शकतात. एखाद दिवशी नाही केला तरी चालेल, पण आपल्याला जो गेरू रंगाचा जो महादेव करायचा आहे ते अखंड प्रतिमा करा. आपल्याला जमत नसेल तर कारागिराकडून करून घ्या, पण सोपं करणं काही महत्त्वाचं नाही आहे. लहानसा चाकू घेतला आणि गेरू हातात ठेवला तर हळूहळू केलं, आपण सिस्पेंडर त्याचा काढून घेतला उन्हामा, तर आपल्याला सहज करता येतो. असो, आजचा हे ऋणमुक्तेश्वरचा आपण बघितलं. हा फार महत्त्वाचा आहे. सगळ्यांनी अनुभव घ्यायचा आणि कर्जमुक्त तुम्ही निश्चितच व्हाल. आणि ज्यांनी हे कार्य कराल तर मात्र याच्यात खंड पडता कामा नये, हे लक्षात घ्या. खंड पडू देऊ नका शक्यतेवर. आणि खंड जर यदा कदाचित पडला, आता कोणाला काही विरधी आली तर विरधी तर ही नसते, परंतु कोणी लोक मानतात. काही सूतक आलं तर ते पण महत्त्वाचं आहे. काही वेळेला काही गावाला जाणं असलं, काही झालं, लग्न झालं असलं, असं असलं तर याचे पुढचे प्रदोष घेऊन घ्यावे. जेवढे चुकतील त्याचे 2 प्रदोष घ्यावे. समजा 1 प्रदोष चुकला तर 2 प्रदोष वाढवून घ्यावे. एक वाढीव करायचा म्हणजे तुम्हाला जी काही उणीव झाली होती त्याची भरपाई करण्यासाठी तुम्हाला दुसरा म्हणजे 2 प्रदोष वाढवावे लागतील. 2 प्रदोष चुकले तर 4 प्रदोष वाढवावे लागतील. अगदी समाधानाने विश्वास ठेवून श्रद्धेयुक्त करावा. आता तृणमुक्तेश्वराय शिवशंकराय बम बोले महादेवाय तृणमुक्ती करेशु नमो नमाय हा मंत्र जाप आहे. करा आणि कर्जमुक्ती व्हा. शक्यतोवर कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. असो, काही कारणास्तव कर्ज घ्यावं लागलं असेल, पण आपल्या ज्या काही आशा आकांक्षा इच्छा आहे, उत्पादन पाहून खर्च करा, पांघरून पाहून पाय पसरवा, असं आपल्याला युक्ती आहे, हे सूत्र आहे. त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे. कर्ज तो शक्यतोवर काढायलाच नाही पाहिजे. नाईलाजास्तव काढायला लागण्याचा प्रयत्न असला तर करावा. कारण की लहान सहान कर्ज जे असतात त्यांच्या पाठीमागे बँका म्हणा, सोसायट्या म्हणा, सरकार म्हणा, शासन म्हणा, सारख्या नोटिसा पाठवत असतात. काही वेळेला भांडीकुंडी पण बाहेर काढली जातात. हे पण तितकं आपण बघत असतो. म्हणून कर्जाच्या विळख्यातून तुम्ही वाचायला हवं. आणि येता कदाचित हा विळखा पडला तर त्यातून सोडवण्यासाठी याच मंत्रतंत्राचे आपण उपयुक्त करावी. आम्हाला अनुभव कळवा. माझे मार्गदर्शन तुम्हाला आवडत असेल तर इतरांना शेअर करा. त्यांना पण ऋणातून मुक्त होऊ द्या, तृणातून मुक्त होऊ द्या, कर्जातून मुक्त होऊ द्या, आपण पण होऊ द्या. ते मुक्त झाल्याचं पुण्यप्राप्ती होईल. त्या पुण्याचा वाटा तुम्हाला निश्चितचपणे तुमच्या कर्जमुक्तीसाठी लाभदायक खर्च निश्चितच ठरेल. आम्हाला समाधान मिळेल. आणि हे कार्यक्रम अधिकाधिक लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही कार्यक्रम आवडला म्हणून बटन दाबा. कार्यक्रम तुम्हाला पसंत असला म्हणून पसंती द्या. आणि हे जे व्हिडिओचं मार्गदर्शन आहे हे अपूर्ण बघू नका, पूर्णतेने बघा, शांततेने बघा. कागद पेन्सिल घेऊन तुम्ही नोंद करून घेत चला. पुन्हा पुन्हा तुमच्याजवळ व्हिडिओ आहे, मला विचारण्याचं कारणही नाही आहे. आणि दुसरं असं सांगायचं आहे की 15 मार्चपासून मी नाही आहे. जवळजवळ 4 ते 5 एप्रिलपासून तर मी दौऱ्यावर असणार आहे. म्हणून या कार्यामध्ये मला व्हिडिओ प्रसारित करण्याचा वेळ मिळाला तर मी निश्चितच प्रसारित करेल. पण शक्यतोवर वेळ मिळणार नाही असं दिसत आहे, की कार्याचा भाग मोठा आहे. म्हणूनच व्हॉट्सअप मार्गदर्शन ते हे शक्य होणारच नाही आहे. त्यावेळेला सर्वांनी कृपया तुम्हाला सांगायचं आहे की त्यांनी कोणीही माझ्याशी समस्याबाबत विचारणा करू नये किंवा सांगू नये किंवा व्हॉट्सअपवर पण टाकू नये. कारण ते तिथे पडलं जाईल, मला लिहिता येणार नाही. आणि मग काही कालांतराने त्याला लिमिट दिलेलं असते, ते नाहीसंही होत असते. आणि कोणी त्याबाबत 4 ते 5 एप्रिलपासून कोणीही संपर्क करू नये एवढं मला सांगायचं आहे. असो, आजच्या कार्याचं समापन इथेच करूया. समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.